फॅमिली तिथं थांबलेली आपली फॅमिली बघितली का ओम चांडूम 25 हा 25 किलो ही 16 किलो नमस्कार मित्रांनो इकडे बघितलं आता वरती आहे ग्रहण तुम्हाला दाखवतो मी इकडे ग्रहण लागलेलं आहे हे बघितलं तर इकडे लागले ग्रहण आणि आता आलाय मेजर त्याची पूर्ण फॅमिली आलेली आहे आपलं मनाली गुड्डा माऊली मीनाक्षी वहिनी आणि माधव बप्पा आमचा तर आलेलो केशवन मी आणायला चाललेलो आता तिकडं तर चल लवकर पाठ बप्पाला आणाय चालू स्टँड इथं स्टँडला नाही फिरत आता कुठं ग्रहण लागलाय चला केशव पडतेस आता लय फास्ट मध्ये आलो या 10 मिनिटात तर स्टँड घातलं तर मित्रांनो हे आहे बारामतीचं बस स्टँड कसा नजारा आहे बघितला असा नजारा आहे मस्त आहे की आणि आपली फॅमिली कुठं थांबली तुम्हाला दाखवतो मी आता केशव महागच आहे आपली फॅमिली तिथं थांबलेली आपली फॅमिली बघितली का ओम चांडूम मायन काय चांडू मुंडा स्वीट होम चाटमुंडा चामुंडा ते म्हणलं चामुंडा कुठं काय अरे म्हणलं मॅडम म्हणलं लय महाग आहे अजून ते तो पण म्हणलं आणि जे बसलो गप्पा हाणत भात काय भात आहे काय मला वाटतं घी असते मला वाटलं भातच आहे हातात हा सुटरण फिटरण आणि कुठल्या ठेशनला चलत होते आज तू लय स्टाईल मध्ये तर तू काय माऊली तू तर कशाच्या पण मागणं निघतोय हा लय लागा एडिटिंग प्रॉपर एडिटरला जमाना असलं तू एडिट करायला लागला प्रोफेशनल करायचं वाटलं कसं स्टँड आहे आला बाहुलय मागच आला बाबा हा नाही नको काय कारण हे काय ह्यांना घेऊन जायचं हे असतं या तिकडे बेळगावला हा वय नाही हे पोर हे ते हा चला घेऊ काहीतरी काय घ्यायचं नको परत निवांत इथं आपला एकदम जिगर फ्रेंड आहे हे काळजा तुकडा तर आल्या नको म्हणतोय तरी आपलं असू द्या चला धरा मामाने दिलंय घ्या नको कायच ए बाप्पा काय घ्यायचं हा जमतंय जावा येतो आम्ही हो ब्लॉग चालूच असते चला भावाची गाठ पडली बरं वाटलं आईस्क्रीम हे दिलं नको म्हणलं तरी मसाला टेस्ट कशी वाटली एक नंबर आहे मसाला पण दिलाय भाऊला येऊ का कधीतरी आले तिकडं काय फोन करत जावं राव तुम्ही करतो इकडे आले हाय की नक्की जमतंय नक्की घ्यायचं का काय अजून म्हणते नाही नको बंद झालं की म्हणला त्यातच भरलं पोट नाही येईन परत तुम्हाला फोन करीन हो जमतंय ठीक आहे चालतंय जाऊ का हो ओके चला आता पप्पाला घेऊन निघालोय ती साईडला दिसत पण विषय ती संध्याकाळी मोठा दिसत काय खातोय मसाला खातोय मसाला खातोय ना मसाल्यावर काय व्हायचं रे आपलं मोठा कसं काय झाला जाड कसं काय जाड फायनली आलं बघा घरी आता कसं नियोजन आहे दाखवतो घरचं आता प्रियंका पाणी ठेवलं का हा काय प्रियंका भीती का करायची आम्हाला सकाळी आता ग्रहण आहे वेगळ्या आंघोळ्या असतात त्या ग्रहण आहे ते हे आंघोळ्या वेगळ्या त्या मला सुद्धा करायला लागते या तू पण कर नाही म्हणाले मला काय एडत काढताय का खाऊन आलाय पण आईस्क्रीम मला होतंय पाणी ठेवा आंघोळी खायचं आता सोमानी मला सांगितलं ग्रहणात बोलायचं नसतं आता बोलायचंच नाही आता 2-4 दिवस लाडका लावलं नाही बाहेरचे मीच बंद केली ते पोरं झोपायला गेले कोण आले हिला तर कोण ओळखच नसत अहो तुम्ही त्याला टाकून झोपवतो त्यांना तिला काय माहिती म्हणे बारकी बोलते की नाही होय एवढंच म्हणते मोबाईल फक्त मना येतो तिला बाकी काय नाही राधू आहे कसं आनंद झालाय हा कसा आनंद झालाय त्या पोटा दुखतंय ती सोनोग्राफी करून आणली बरं चला मित्रांनो आता फायनली आम्ही घरी आलो तर आता बघू जेवण फिवणं मस्त पैकी आंघोळ्या फिंगोळ्या करून
आहे ती कोण आहे तिला ओळखायची आहे ना कोणी. ताई आहे की लागा ही ताई आहे की तुझी बहीण आहे की ही काय हा कोण आहे काय काय की म्हणे मिळच नाही गाड्या मला ही कोण आहे ती काय? माईकडे मम्मीकडे जा मम्मीकडे जा मम्मीकडे मम्मी तो माऊली ओम बोलावतो. म्हणाले माझ्या एवढी झाली बघा म्हणाले बरं अगं ती तरी तुला सांगतो 40 किलो तू 16 किलो मनाने उचला लागली का प्रियंका उचलते. अरे तू काय तो लय उच गेला आता. बघ तुझ्या एवढी ती झाली हे तू किती किलो आहे तू हा 25 किलो ही 16 किलो आहे 25 ही तुला सांग 19 किलो आहे मी कुठे ती 36 आहे 36 काय म्हणला सांगा जीभ जड असते 3 वर्ष लागणार तिला बोलाय 3 वर्ष कंप्लीट बोलती की हे काय लग्न झाले की आता दुर्गा वय दुर्गा का काय करणार ती दुर्गा काय करणार 3 वर्ष झाल्यावर बोलायला लागणार प्रियंका उठ, तिथलं स्टॅम्प घे लिहून द्या तसं लिहून द्या ती 3 वर्ष झाल्यावर बोलणार नाही बोलली तर परत मला ही व्हिडिओ दाखवायला म्हणाली 3 वर्षानंतर बोलली म्हणाली बाप्पा त्याची जीभ कापायची. पहिले म्हणतात ती 3 वर्ष झालंय बोलणार मी म्हणलं स्टॅम्प लिहून द्या ती ह्याच्यात नाही बा. एक गोळी खायची राहिली तेवढी. बर पोराला प्रियंका उठ त्यांना शेंगदाणा लाडू हे काय ते खाय त्या ओळखते का नाही लाडू हा? ओळखा नाही मला ही. ती कोणालाच ओळखणार ती 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 आता एक जण आला असतं ठीक आहे कशी तरी ओळख झाली आता एवढी गप्प दिसणं समोर आल्यावर नाही होय तोंडाला फेस यायचं काम वर केशव स्वयंपाकाला लागली होती आणि तुमचा फोन आला होता म्हणजे फायनल मित्रांनो इकडे बघा आता जेवण चालू होते वहिनी काय रडताय का कांदा तिखट प्रियंका पण अशीच घडवते कांदा चिरते आणि म्हणते तुमची आठवण येते आणि ओटीत कांदा निघतो 2दा झनाट खाल्ल्यात माझं त्याने माहिती काय नाही तुझा नाही विषय चालू इकडे अरे आमचं चालू येत मॉर्निंग मित्रांनो तर इकडे बघा आमचा वाघ बघितलं का आंघोळ फिंगोळ करून निवांत झोपला या बघितलं का चला हा चला कुठे जायचं जायचं करमाळ्याला. का नुसतं फिरतो आता हे थांबत नाही घरी हे नाही म्हणाली आंघोळ केली का नाही हा करायची करायची बाई बर 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 आता कितीला गेली तू 4 हा 4 हा चला तू राहिलाय पोटात दुखायचं काय गाड्या हा भाकरी करू का काय मला काय सांगते करायला माझं इज्जत फिजत आहे का भाऊ आलाय माझा मिलिटरीतला आणि त्यापाशी म्हणते भाकरी करून घ्या की हा बघितलं काय म्हणते वहिनी हा ती म्हणते हिला दवाखान्यात घेऊन जा दवाखाना वय सुकमाशा बुडते मला वाटलं मला म्हणते भाकरी करून घ्या त्या डॉक्टरने आज बोलवलंय ना सोमवारी म्हणलं होता काल सुट्टी होती होय तिला एखादं इंजेक्शन द्या म्हणा गोळ्याने राहीन आठवडा झाली बर चल तुला खाजगी मध्ये ऍडमिट करतो हाताने पेपर पण आला जवळ इकडं कोण आहे आय लाका काय चालू आहे माऊली मग गुडा ते तिथे बक्की काय म्हणती काकी मला भाकरी करून घ्या म्हणती या असं बोलणं पडतं का सांग मी भाकरी करू का असं नियोजन आहे तर चला आता मस्त पाहिजे झोप वगैरे झाली उठलो सकाळ सकाळ ऑर्डर आल्यात एक 10 किलोची 5 किलो 15 किलोची आली 15 हा चला उरकी चालू हा तुला पण पळाले हो का हिला माहित होतं गाडीवर नेतं म्हणून बसा गाडीवर जाऊन बसणार मजा बघायची तिला आता म्हणलं नाही ओमला सोडवायचं लगेच तुम्ही पापा मा हो का पळाली हो का हा बघितलं हो कशी बसते बघायचं हो का हे म्हणून कॅमेरा धरलाय मग इज्जत काढता माझी बसती बसले बघितल्या झाले काय करावं आता पोरगी गाडीवर जाऊन बसली कर कोण पोरगी कशाला बसली येतो करमाळ्यात चल काय काम घे. त्याला शाळेत सोडवायला चालू आहे ओमला आता मी
इकडे बघितलं बसलाय. ओम दप्तर कुठे आहे? कोण कोण येतंय माझ्यासोबत? गुड्डी आणि दीदी तुम्ही येताय का? तुम्ही कशासाठी येणार आहे? असंच शाळा बघायला? गुड्डीला बघायची. बर ठीक आहे चला. अला का ही कधी बसली माझ्या पुढे? आता काय खरं नाही, काय करावं. शाळेत एक जण डबा घेऊन जायचंय, लवकर उरका तुमचं. डबा कधीच बांधलाय मी. हा स्वयंपाक कधी झालाय ना. असू दे असू दे. काय वहिनी तुम्ही काय करताय? तिने दिला. हे आंघोळ करायची वहिनी. काय आले आले तर वहिनीला तो कामाला झुकवलं का ग? तिकडे पण आराम तर भेटू दे. हेच काय चालू कोण कोण काय काय करतंय या? हा होय काय चालू तुमचं? होय काय दोघ जण काय बोलताय रे? काय म्हणलं कारमाळ्याला चाललाय ते त्याला वाजल्या इथं 11. हा त्याला म्हणलं कारमाळ्याला नेमकं काढायचंय काय काय काढायचं या? मोठ्याने सांग, मोठ्याने ऐकू या नाही मला. थांब थांब ते बोट अरे थांब ते बोट केलं त्याला दिसत नाही. एक काम कर, बोल बरं बोल बरं, बोट करून बोल की. पिशवी काढायची हा या पिशवीच्या मध्ये बोट येतोय, तू तिथनं बोट करतोय. कर बरं बोट, बोट कर की त्याला बोलताना. आता ह्याचं मुंडकं हित समजा थोडक्यात. तर आणि तो बोट केल्यावर काय करणार आहे? कर बरं बोट बोल. केशव आहे हो का असं केलं? मला आहे ना थांब 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 पिशवी काढू साईडला. मग कसं तू असं बोट करतोय ना, त्या पिशवीच्या आड झाकून जाते, त्याला कळा नाही बोट केले. ते फक्त डोळे दिसतात तुझं. तुझ्याकडे तुलाच बोलायचंय. ऐक करमाळ्यातून नगरपालिकेतून हर्षची ह्याची आणि गुड्डीचं नाही चुकलं बोलताना परत सांग, परत सांग. गुतू नको. हा हर्षाचं गुड्डीचं शाळेचं ते जन्म दाखले आहेत ना, ते नाव चुकी झालेत थोडी, ती करेक्शन करून घ्यायच्यात. पण इंदापूरला त्या मनालीचं इंदापूरला आहे. हा तर तिचं आवाज येतोय तुला त्याचा? आवाज येतोय केशव त्याचा? हा मग काय नाही, बोला बोला दोघं. इंदापूरून गुड्डीचं चेंज करून घ्यायचं. बसल्यात बोलत. 11 तारखेला काय करायचं? थांबा मला आंघोळ करू द्या. तू नको, तू नागडे, तुला दाखवून जमायचं नाही मला. तुला एवढं दाखवतो.